नमस्कार, मी मीनाक्षी। आज आपण सोया पुलाव बनवणार आहे। एकदम झटपट रेसिपी आहे। चपाती भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर सोयाबीन पुलाव बनवायचा झटपट अशी रेसिपी आहे। इथे 1 कप सोयाबीन घेतलेले आहेत। ते थोडेसे गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे थोडेसे असे आणि स्वच्छ 2-3 पाण्याने असे धुवून घ्यायचे चांगले बघा असं। आणि त्याच्यातलं चांगलं पाणी असं पिळून घ्यायचं। छान होते सोयाबीनचा पुलाव एकदम असा झटपट। आणि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या याच्यामध्ये वापरू शकता। इथे मी थोडंसं गाजर आणि शिमला मिरची घेतलेले आहे आणि थोडी कोथिंबीर टाकायची त्याच्यावरती। अद्रक लसूण आहे ना ठेचून घेतलेले असं। पेस्ट टाकण्यापेक्षा ना असं छान पुलाव होतो आपला। थोडी हळद आणि धना पावडर टाकलेली, थोडी गरम मसाला आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं लाल तिखट आणि दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटं आहे ना असं थोडंसं मुरायसाठी ठेवायचं, म्हणजे छान होतं पुलाव आपला। आता इथे 1 कप तांदूळ घेतलेला आहे। संध्याकाळचा असा कंटाळा आला तर असं झटपट पुलाव बनवायला एकदम सोपा आहे हा सोया पुलाव। स्वच्छ 2 पाण्याने चांगले तांदूळ धुवून घ्यायचे। इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हा गरम मसाला घेतलेला इथे मी लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता आणि हे चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये आणि थोडंसं जिरं टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि थोडासा उभाच कांदा कापून घ्यायचा। छान होतं पुलाव। आणि आपण अद्रक लसूण आहे ना असं ठेचून घेतलेलं आहे, पेस्ट नाही वापरली ह्याच्यामध्ये मी। असं छान होतं पुलाव। थोडासा कढीपत्ता आणि 2 हिरवी मिरची अशी उभी चिरून टाकायची, म्हणजे असं तेलामध्ये टाकली तर आपल्या अंगावर नाही उडत। आणि थोडंसं टोमॅटो, मस्त होतं पुलाव एकदम असं झटपट। आणि हे आपण सगळं मिक्स केलेलं आहे ना मॅरिनेट करून, हे पण चांगलं तेलात परतून घ्यायचं 5 मिनिटं चांगलं परतायचं त्याला तेलामध्ये। हे बघा मस्त परतलं एकदम असं तेल सुटायला लागलंय त्याला। आणि थोडंसं तिखट टाकायचं, आपण पहिलं पण तिखट आणि मीठ टाकलेलं आहे। थोडंसं हिंग टाकायचं त्याच्यामध्ये। परत थोडीशी मी गरम मसाला, धना पावडर टाकलेले आहे आणि वेज पुलाव जो आपण वापरतो ना मसाला एव्हरेजचा तो वापरलेला आहे इथे। आणि मस्त मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये। तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हे आपण तांदूळ आहे ना 10 मिनिटं मी भिजायला ठेवले होते, ते पण चांगले परतून घ्यायचे त्याच्यामध्ये। एकदम असं सुटसुटीत मस्त पुलाव होतो सोयाबीनचा। 2 मिनिटं चांगला परतून घ्यायचं। आणि आपण 1 कप तांदूळ घेतले होते ना तर 2 कप पाणी ह्याच्यामध्ये मी यूज करणार आहे। आणि त्याला उकळी आली थोडीशी, आपण पहिलं पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, परत थोडं मीठ टाकूया ह्याच्यामध्ये। आणि थोडीशी ह्याला उकळी आली की बारीक गॅसवरती ना 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं, उघडायचंच नाही लवकर, म्हणजे मस्त एकदम सुटसुटीत असा पुलाव होतो आपला। बघा मस्त झालाय पुलाव एकदम असा सुटसुटीत बघा एकदम। कसं वाटलं तुम्हाला सोया पुलाव? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। हे बघा आपला सोया पुलाव बनवून तयार झालेला आहे एकदम मस्त सुटसुटीत। हे बघा छान कलर पण मस्त आलेला आहे। धन्यवाद।